तर अखिल भारतीय संत समितीने नाशिकमध्ये चिंतन शिबिर घेतलेलं आहे। बैठक झाली आणि यावेळेस त्यांनी मागणी केलेली आहे तपोवन या संदर्भात त्यांची ही मागणी समोर आली आहे। त्यांची चिंतन बैठक पार पडली आणि त्यानंतर या समितीकडून तपोवन क्षेत्र हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा अशी मागणी ही अखिल भारतीय संत समितीने केली आहे। तपोवन परिसरामध्ये मांस आणि मद्य विक्री पूर्णपणे बंद करा अशी ही मागणी या समितीकडून करण्यात आली आहे। अखिल भारतीय संत समितीने ही मागणी केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, अखिल भारतीय संत समितीने नाशिकमध्ये चिंतन बैठक घेऊन काही मागण्या केलेल्या आहेत, नेमक्या कोणकोणत्या मागण्या आहेत त्यांच्या? जगदीश, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय संत समितीची एक महत्त्वाची बैठक आज नाशिकमध्ये झाली आणि या संपूर्ण बैठकीला देशभरातून वेगळे साधू महंत सुद्धा आज उपस्थित होते। काही महत्त्वाच्या मागण्या या बैठकीत करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकचं जे तपोवन हा संपूर्ण भाग आहे ते भाग तीर्थक्षेत्र घोषित करावी अशा पद्धतीची एक मागणी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वर आणि या तपोवन क्षेत्रामध्ये कुठलाही मांस आणि मद्य विक्री करू नये, खरं तर या सगळ्या गोष्टींवरती बंदी घालावी अशी एक मागणी जी आहे ते संत समितीच्या या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। आणि त्याच पद्धतीने मागच्या काही दिवसांपासून झाडाच्या या सगळ्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून जे राजकारण होतोय आणि साधू महंतांवरती जी टीका केली जाते अशा पद्धतीची टीका करू नये आणि जर यापुढे अशा पद्धतीची टीका केली तर थेट आम्ही गुन्हे दाखल करू अशाही पद्धतीचा इशारा जे आहे ते साधू महंतांनी दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आतापर्यंत ज्या ज्या मागण्या या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहेत त्या बैठकी खरं तर या मागण्या सगळ्या मागण्याच्या या मुद्द्यावरती सरकारकडनं काय भूमिका घेतलं जातं महत्त्वाचं असणार आहे। जे मात्र किरण, इथले वृक्ष तोडू नयेत यासाठी अनेक सामाजिक संघटना, अनेक नागरिकांनी आवाज उठवला होता, यावर संत समितीची नेमकी काय भूमिका आहे? खरं तर हे सगळे जे झाड आहेत ते तपोवन भागात आहेत। दर कुंभमेळ्याला याच परिसरामध्ये साधू महंत राहतात आणि या जागेची परंपरा आहे। त्यामुळे झाडाच्या आंदोलनाच्या माध्यमातून जे राजकारण होतंय ते राजकारण खपवून घेतलं जाणार नाही आणि या संपूर्ण भागामध्ये साधू महंतांची व्यवस्था करावी अशी एक भूमिका साधू महंतांची आहे। आणि एक झाड तोडलं तर सरकारकडून आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात झाडं इतर ठिकाणी हे लावण्यात येत आहेत आणि त्यामुळे इथेच व्यवस्था करावी अशा पद्धतीची एक भूमिका साधू महंतांची आहे। त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यावर प्रशासन कशा पद्धतीने मार्ग काढतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल।